मस्त म्हणजे हवा सुटलेली आहे आणि आता आम्ही चाललेली जेव्हा चालले ते माहिती का कोथिंबीर जेवढी नेली घेतली ना एवढ्या वरचा एवढं काय एवढी भारी भारी वाढते ते शेताच्या कोथिंबीर आणि मक्का ते गव्हाची वाढ होत नाही तर आता माझा आवाज तर मम्मी गेलेली अगोदर निंदायला कोथिंबीर तिकडची घ्यायची आता आम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये रोज राहतो आपले मी आले म्हणजे मजा आलीच पाहिजे तर मम्मी गेलेली ते आणि पाणी घेऊन बिस्किट घेऊन खायला तर मम्मी आता इथे कोथिंबीर कळशी ठेवली आणि बिस्किट खाल्लं पाणी पिऊन मम्मी कळशी भरून ठेवलीत काय तू तिथं मग तर पाहिलीच नाही कळशीत पाणी खराब होतं म्हणून पण पाण्यात घाण आहे कळशीत अरे देवा मेल मम्मीने भरून ठेवली मी तशीच उचलली पाहिलंच नाही ओपन करून आणि जाऊ थोड्या वेळाने आणून घेऊ आता मम्मीने कळशी पायरी भरून ठेवली मला वाटलं चांगलं पाणी असेल त्या पाण्यात माती कधी पडली काय पडली काही माहीत नाही सगळं पाणी आणि गोड गोड बिस्किट खाल्ले आणि तहान लागली घरी जायचं तर आता उशीर आली परत गेली घरी त्यामुळे आता मी निघायला सुरुवात करते मम्मीच्या तिथपर्यंत लांब गेलेली आहे मी उशीर आली काल कोथिंबीर निघलेली मस्त गवत झालंय कोथिंबीर तर चलो आता निघते कोथिंबीर पण आता गोड गोड बिस्किट खाऊन एवढी ताण लागली ना अरे बाप मरणाची मोत्या पाणी असतं पण मला बघी दुसरंच आणलं काय आता जाऊ द्या तसंच निंदावं लागलं बिना पाण्याचं पाण्यात कधी कळशीत माती पडली काय माहिती पाहिलीच नाही मम्मीने भरून ठेवली तशी उचलली वावरात घेऊन जेव्हा प्यायचं तेव्हा पाहिलं इथं होतं बिस्किट खाऊन एवढी तहान लागलेली तर 1 तास निंदून घेते आणि मग जाते पाणी चलो आता सुरू करते हे बघा कोथिंबीरीत कसं गवत झालंय हे मोत्याला काही काम नाही राहत हे मोत्यामुळं मी असं भोळ्यासारखे होते कामं विसरून जाते मी माझी चला आता निघते मी मम्मीच्या आत गेलेली पुढं आता मी सुरू करते माझा काम गेले पळत काय पळू राहिला मोते बी ना नुसतं हरणीनं पळवत राहतो आपला पळायला हा काही थांबल्या काही इकडे येऊ राहिला आता किती भारी येऊ राहिला मस्त धावणं चालले ना का मम्मी म्हणती पुढं होई दमन चाललंय तर स्टॉप घेत चाललं मस्त वाव हा तर इकडं लय मोठ्या गेल्या एक काहीटी मम्मी त्यांच्यात आहे ना आणि इकडे 4-5 आहे तू जातो का तिकडं तुमचा मोत्याला बेकार आहे चालला पहा आता हरणीच्या मागं पळत आणि हरणी काय आवडते का बापरे हरणी कशा पळू राहिल्या चालल्या पळत हा गोल गोल फिरवते त्या वा 2 पिल्ले किती भारी मम्मी ते 2 हरणी मोठ्या आणि 2 पिल्ले मस्त उड्या मारत चालले बाई 3 मागं पडले ते लय भारी हे बघ कशा पळू राहिले पाक कशा पळत्या लयच रनिंग आहे बाई लयच रनिंग आहे पळती कधी मी व्हिडिओ काढूच तर मोबाईल बाहेर काढूच तर येतच नाही जवळ पळाल्या मोत्या चलो एवढ्या मोठ्या हरणी आल्या मस्त वाव हरणी पाहून लई छान वाटतं मला तर हरण दिसली रामायणाची आठवण येते मम्मी सीताची रामाची रामायण आणि लक्ष्मण ते बाण बीड मस्त कारण ते हरण बी सेम अशीच होती लय भारी मस्त
तास नेलेला आपण आताशी जेवायचा टाइम झाला. पाणी आणून बी काही फायदा नाही झाला. पाण्यात बी निघली घाण. त्यात सापडले मग याला म्हणजे नाही गोट्या रोज आपल्या वावरात काही ना काही सापडत राहतो. एवढा खजिना भरलेला आहे. तर चलो आता आम्ही 2 तास झोपलेले आणि हा सापडला आहे गोट्या. त्या लहानपणी पोरं खेळायचे ते मोठे आमचं बसलेलं तिथं खड्डा करून. हे बघा हे 2 तास आम्ही निघले आणि हा इकडे बसलाय आमचा महाशोय मोत्या. मग मी कोण नाही म्हणले घेऊ राहिले ना. मग काय जेवण करले का? जेवण नाही करत म्हणा पण बडबड करते. अरे बापरे काकू राखण बसलेलं त्याच्यावर. तर आमची चालू कोथिंबीर निंदायचं काम पण चाललं नाही. डायरेक्ट मोठी न्यूज घेऊन आली. न्यूज अशी आहे आमच्या पाड्यामध्ये मोठा साप बसलेला. अरे बापरे काकू आवाज दूर आला पळून जातं काय तर मी देऊस तर काय माहिती. चलो 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 चलो. अरे बापरे एकतर भाऊ मला सापडले भीती वाटते. कुठे काकू राखण बसलेला आहे. काकू गाण मांडवत नाही आहे. अरे हो ना. तिकडे जाऊ रे लागेल काकू त्याला खराब होत चाललं ते. हा काकू सोडते तिची शेपू है ना. काही आजारी तर नसेल तो ट्रॅक्टर तर नसेल गेला तेव्हा त्याच्यावर एवढं एवढ्या दिवसात असेल राहिला काकू. गाणबांड उडसते म्हणजे गाणबांड उडसते खराब झालेले काकू तो हे तोंडाला काही रक्त लागेल गाणबांड उडसते म्हातारा झालती वाटतं. आणि एकदम स्किन अशी टवटवीत कुठे त्याची अर्ध्यापासून असं वाटतं ती चढती तिची चप्पळ नाही तो एकदम नरम आहे असा. नाही नाही फोन बी तिकडेच राहून जाईल कॅमेरा. आपण कुठे अडवलं त्याला तो त्याच्या मनाने तिकडेच निघलाच वापस. पण फसाटे घालून कसं आला तिकडून इकडे. खुरपायचा कोथिंबीर त्यानंतर निघाला साप. असे जीवन शेतकऱ्याचं. काही ना काही जनावर काही ना काही दिसतच राहतं. हरणी तर विचारूच नका. हरणींचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. साप काही ना काही शेतात दिसत राहतं तर असंच चालू राहतं. त्यानंतर मग आम्हाला साप दिसला मग त्यातच टाइमपास गेला. नंतर मग परत थोडंसं खुरपून आले वावरातून आणि मग आता संध्याकाळ झाली तर गाईंना चारा टाकला आणि दूध काढलं. तर अजून शेण ते फेकायचं पडलेलं आहे. आता 7 वाजले. आता मग दूध नेऊन द्यायचं आणि शेण फेकायचं. तर असा होता आजचा दिवस आणि ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच गावाकडील जीवन आणि व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझे व्हिडिओ येण्यासाठी इंस्टाग्राम पेज आहे आणि फेसबुकला शेतकरी कन्या या नावाने पेज आहे. तर सुवर्ण घुमरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा असेच व्हिडिओ. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.